पंचमहाभूते कोणती आहेत? पृथ्वी, वायू, जल, आकाश आणि तेज. आणि त्यात सहावी अजून एक गोष्ट आहे ज्याला अहंकार म्हणतात. तर पृथ्वी म्हणजे काय? पृथ्वी आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या घनरूपी आहेत, सॉलिड स्टेट अवस्थेमध्ये आहेत. आजही आपण म्हणतो पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. कोणत्या? घनरूपी, द्रवरूपी आणि वायुरूपी. त्याचप्रमाणे पृथ्वीचा अर्थ आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या घनरूपी म्हणजे सॉलिड स्टेट अवस्थेमध्ये आहेत. वायू म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या गॅस अवस्थेत आहेत. आणि जल म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या द्रव लिक्विड अवस्थेत आहेत. आता आकाश म्हणजे काय? पंचमहाभूतातील जी एक अजून शब्द आहे तो आहे आकाश. आता आकाश म्हणजे ब्रह्मांडातील मोकळी जागा ज्यात काहीही नाही. ग्रह, तारे, आकाशगंगा या व्यतिरिक्त आकाशातील जी मोकळी जागा आहे, त्याचबरोबर अणू रेणूमधील किंवा त्यातील मूलकणामध्ये सुद्धा जी काही मोकळी जागा आहे, त्याला अजूनही आजचं जे भौतिक विज्ञान आहे, सायंटिस्ट आहेत, त्यांना तिथे नक्की काय आहे अजून त्यांना शोधता आलं नाही आहे त्या पोकळीला. कारण ती पोकळी कशाने तरी भरलेली आहे, पण ती काय आहे त्यांना माहिती नाही आहे. त्याच गोष्टीला आपण आकाश म्हणतो. आकाश म्हणजे स्पेस म्हणतो. नंतरचा जो शब्द आहे तो आहे तेज. सर्व प्रकारची प्रकाशकिरणं, लाईट रेज, मायक्रोवेव्ह, एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, थंडी किंवा उष्णता याला आपण तेज म्हणू शकतो. आता याआधी आपण एक 6वा जो पदार्थ आहे, 6वी जी गोष्ट आहे तिचं नाव आहे अहंकार. अहंकार म्हणजे काय? तर वैज्ञानिकदृष्ट्या अहंकाराचा ॲक्च्युली शाब्दिक अर्थ काय आहे की इगो म्हणजे स्वतःबद्दल असलेलं आकर्षण. पण वैज्ञानिक भाषेत आपण अहंकाराला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो. ठीक आहे. याला आपण गणिताने मोजू शकतो, अनुभवू शकतो. ग्रॅव्हिटी इज द फोर्स दॅट पुल्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच अहंकार. समजलं?